शिवसेना कोणाची काय वाटते? हा शिवसेनेचा प्रश्न आहे. मी शिवसेनेचा सदस्य नाही, त्याच्यामुळे मी जास्त भाष्य करू शकणार नाही. आणि दुसऱ्या बाजूला हा सब ज्युडिशियल मॅटर आहे. कोर्ट निकाल देईल. आपल्याला नुसतं कोर्टाच्या निकालासाठी थांबण्याशिवाय आपल्या हातात कोणताही ऑप्शन नाही. उपवर्गीकरणाच्या बरोबर समाजाच्या मध्ये वाद होताना म्हणजे अनेक समाज वेगवेगळ्या कारणाने समोर येतात. पण आता मात्र आहे तर जाती ज्या त्या आपल्या सामने आल्या चित्र पाहिलं ते सगळं तसं बघतं याकडे काय भूमिका असेल? भाजप जेव्हापासून सत्तेमध्ये आलं 2014 पासून, तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणं हे भाजपचं डिवाइड अँड रूल ब्रिटिश कालीन पॉलिसी ही कायम राहिली. महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये मुस्लिम वर्सेस हिंदू हे भांडण भाजपने सगळीकडे पेटवलं. त्याच्यानंतर ते भांडण मिटवता नाही आलं तोपर्यंत ओबीसी वर्सेस मराठा हे भाजपने पेटवलं. ते भांडण मिटवता नाही आलं तोपर्यंत त्यांनी मातंग वर्सेस बौद्ध आणि 18 पगड जाती ह्याच्यामध्ये एससी समाजामध्ये एक भांडण लावण्याचं काम केलेलं. पण आज जर आपण भारतामध्ये अजून एक गोष्ट बघितली तर एक मोठ्या प्रमाणावरती रिझर्वेशन हटाव हे आंदोलन भारतामध्ये चालू झालेले. आणि माझं म्हणणं आहे की आपण ह्या आंदोलनाकडे खूप मोठ्या प्रमाणात फोकस केलं पाहिजे आणि आपण सर्वांनी एकत्र येऊन रिझर्वेशन वाचेल, आरक्षण वाचेल याच्यासाठी लढलं पाहिजे. जे जे समाज आहेत ज्यांनी आरक्षणाचा लाभ घेतलाय त्या सर्वांनी एकत्र येऊन रिझर्वेशन हटाव आंदोलन हे बंद पाडण्याची गरज आहे. कारण आपण बेसिक मुद्दा समजा, जर आरक्षणच राहिलं नाही तर उपवर्गीकरण लावणार कशात? तर पहिले सगळ्यांनी एकत्र येऊन आरक्षण वाचवायची गरज आहे. दादा, राम मंदिराची चोरी झाली त्या प्रकरणावर वंचित आघाडीची काय भूमिका आहे? सगळ्यात पहिले ज्या लोकांनी 2018 मध्ये बोंबलून सांगितलेलं की चौकीदारी चोर आहे ते बरोबर होते असं मी म्हणेन. आणि ज्या नरेंद्र मोदींनी स्टेटस लावलं होतं की मे भी चौकीदार, ते कुठले चौकीदारी करत होती हे त्यांनी आज सांगायला पाहिजे. दुसऱ्या बाजूला मी हेच म्हणेन की आज हिंदू समाजाने मोठ्या प्रमाणात भाजपचा छुपा अजेंडा बघितला पाहिजे. भाजप हा हिंदू विरोधी पक्ष आहे कारण तो माणुसकीच्या विरोधातला पक्ष आहे. मोठ्या प्रमाणामध्ये राम मंदिरचा इश्यू हा गेल्या 20 वर्ष भारताच्या राजकारणामध्ये ज्वलंत ठेवून त्यांनी मोठ्या प्रमाणात हे मंदिर बांधलं, त्याचा भव्य दिव्य सोहळाही केला. आणि जर ते सोहळ्याच्या 2 वर्षाच्या आतमध्ये त्या मंदिराच्या तिजोरीमधनं चोरी होत असेल तर नेमकं भाजप करतंय काय हा प्रश्न सर्वांनी उपस्थित केला पाहिजे. योगी आदित्यनाथ सीएम आहेत, नरेंद्र मोदी पीएम आहेत, यांनी ह्याच्यावरती कारवाई केली पाहिजे किंवा ह्याच्याशी त्यांचा संबंध आहे की नाही हे त्यांनी उघड केली सांगितलं पाहिजे. शरद पवारांचे खासदार जे आहेत ते पंतप्रधानांना जाऊन भेटले, कसं बघता या सगळ्याकडे? कालपर्यंत ते विरोध करत होते, काय म्हणजे ते कालपर्यंत विरोध करत होते, ते कॅमेरावरती विरोध करत होते. ते 2014 पासून भाजपचंच काम करतायत हे महाराष्ट्राला माहितीये. 2014 मध्ये जेव्हा निवडणूक झाली होती तेव्हा शरद पवारांनी स्टेटमेंट दिलं होतं की भाजपला गरज पडली तर आम्ही बाहेरनं पाठिंबा देऊ, आणि त्यांनी मजबूर केलं होतं उद्धव बाळासाहेब ठाकरेंना भाजप बरोबर 2014 मध्ये युती करायला. आज आपल्यामध्ये अजितदादा पवार नाहीयेत, पण अजितदादा पवारांनीही 2019 मध्ये हे म्हटलं होतं की सकाळची शपथविधी त्यांनी फडणवीसांबरोबर ह्याच्यासाठी घेतली कारण शरद पवारांनी त्यांना पाठवलं होतं. त्याच्या पुढे आपण जाऊन बघितलं तर अर्धे शरद पवारांचे खासदार आमदार हे निवडून आलेले 2022 मध्ये जाऊन भाजपमध्ये जातात आणि भाजपची सत्ता स्थापन करायला मदत करतात. आजही मोठ्या प्रमाणात चर्चा आहे की शरद पवारांचे आमदार हे भाजपमध्ये जाण्याच्या मार्गावरती आहेत. आणि दुसऱ्या बाजूला चर्चा आहे की दोन्ही राष्ट्रवादी विलीन होऊन भाजपमध्ये जाईल की नाही ही एका बाजूला चर्चा आहे. त्याचबरोबर